तर झालं असं की दिवाळीजवळ आली, त्यामुळे घाई चालू होती. पण त्यांनी पुढच्या फ्रंट वॉलचा कलर जो आहे तो चुकवला होता. त्यात सर्व तयारी अडकून पडली होती, कारण कलरचं कामं झालेलं नव्हतं. त्यांना म्हटलं आतमधलं राहू द्या, आता आधी बाहेरचं करून घ्या. त्यानंतर काही नवीन स्टेन आला होता, त्याची त्यांनी पॅच ट्रायल्स वगैरे घेतले आणि मग कलर फायनल केला. पहिला कलर क्लिअर केला. म्हटलं ठीक आहे, आता आहे तो सिम्पल राहू द्या. मग आज आम्ही बाहेरची कलर थीम जी आहे ती ओल्डच कॅरी केली. त्यात आता लाईट वगैरे ॲड करून थोडंसं अजून ॲस्थेटिक लुक देऊ. मग म्हटलं काम तर झालेलं आहे, आता आम्हाला निघायचं होतं आमच्या नवीन फ्रँचायझीच्या ओपनिंगला. मग काय आवरलं वगैरे, गाडी घेतली, मित्र आला आणि थेट पोहोचलो शाखेवरती. तिथे पूर्ण तयारी झाली होती. मग आम्ही फायनल चेक केला आणि रिबन वगैरे कट केला. कसं आहे, कोणताही बिझनेस स्टार्ट करताना तिथल्या लोकल मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं असतं. मग काय आकाश भाऊला निरोप दिला आणि निघालो घरी. त्यात घरी जायचं आहे, जेवण वगैरे केलं. आता काय दिवाळी आली म्हणजे फटाके इम्पॉर्टंट आहे. कालच मी त्यांना फटाके घेऊन दिलेले होते. तर उद्या शेजारच्या चिल्लर पार्टीसोबत आमचं शक्ती प्रदर्शन होणार होतं. तर त्यासाठी आमची वेपनरी किती स्टॉक्स वगैरे बघितला. उद्या जी हवा करायची होती त्यासाठी आज आम्हाला ट्रायल घेणं गरजेचं होतं. तर आमच्या ब्राह्मोस मिसळला आम्हाला इतका अभिमान होता, पण तो चालू होणं 40 फुटला जागेवरती. पण ठीक आहे, बाकी खूप आयटम्स आहे आपल्याकडे. तर दिवाळी आलेली, तर सर्वांनी सेफली आणि आनंदात ती दिवाळी साजरी करावी.